मार्को रुबियो, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री। रुबियो हे यावर्षी मे महिन्यात 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले। त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात झाली होती कोलकात्यातून। रुबियो यांनी सर्वात आधी कोलकाताच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीला भेट दिली, ज्याची स्थापना मदर टेरेसा यांनी केलेली। या दौऱ्यात रुबियो यांनी भारतातल्या ख्रिश्चन धर्मप्रसारकांची भेट घेतलेली। त्यांचा हा दौरा अशा वेळी झालेला जेव्हा भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध हे अत्यंत नाजूक अवस्थेत होते। महत्त्वाचं म्हणजे या दौऱ्याची सुरुवात करण्यासाठी रुबियो यांनी जे ख्रिश्चन मिशनरीचं ठिकाण निवडलं त्यानं सगळ्यांचं लक्ष हे वेधलं गेलं होतं, कारण या मिशनरीज ऑफ चॅरिटीला 2021 मध्ये आपलं लायसन्स हे रिन्यू करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला। त्यावेळी देशात एक कायदा हा फार चर्चेत आलेला। या कायद्याचं नाव आहे FCRA, म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट। भारतात येणाऱ्या फॉरेन फंडिंगवर लगाम लावणारा कायदा। देशात मागच्या काही वर्षांपासून सातत्यानं फॉरेन फंडिंगचा मुद्दा हा फार चर्चेत राहिलाय। भारतात याआधी झालेलं शेतकरी आंदोलन, CAA आंदोलन यांना देशाबाहेरून पैसे मिळाल्याचे आरोप झाले। आता सुद्धा CJP आंदोलनाबाबत काही जणांनी असे आरोप केलेच होते। परकीय निधीचा वापर करून देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातो, फॉरेन फंडिंगचा वापर करून भारतात धर्मप्रसारणाचं काम केलं जातं, असे आरोप अनेकदा झालेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर फॉरेन फंडिंग बाबत मोदी सरकारनं FCRA सुधारणा विधेयक आणलंय। या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पास करण्याचा मोदी सरकारचा प्लॅन आहे। पण हे विधेयक नक्की आहे काय? भारतात परदेशातून नेमका किती निधी येतो यावर सरकारचं काय म्हणणं आहे? या विधेयकाच्या माध्यमातून भारतात येत असलेला फॉरेन फंड हा आता बंद केला जाईल का? यावरती आक्षेप काय घेतला जातोय? सगळं काही समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सर्वात आधी FCRA कायदा आणि भारतातल्या फॉरेन फंडिंगची सध्याची स्थिती काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊ। FCRA हा असा कायदा आहे जो भारतात राहून कोण फॉरेन फंडिंग घेऊ शकतो, ही फंडिंग किती रुपयांपर्यंतची असू शकते आणि तिचा वापर कोणत्या कामासाठी करता येऊ शकतो हे सगळं काही निश्चित करतो। परकीय निधीमुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ नये, तसंच भारताची लोकशाही व्यवस्था, देशातल्या निवडणुका आणि सार्वजनिक संस्था यामुळे प्रभावित होऊ नये, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। तसं पाहिलं तर फॉरेन फंडिंग कंट्रोल करण्यासाठी भारतात 1976 मध्येच कायदा लागू करण्यात आलेला। पण 2010 साली नवीन FCRA कायदा आला, ज्यानं जुन्या कायद्याची जागा घेतली। त्यानंतर 2020 मध्ये मोदी सरकारनं या कायद्यात अनेक महत्त्वाचे असे बदल केले। आता 2026 मध्ये सरकारनं पुन्हा या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक आणलंय, ज्यावर पावसाळी अधिवेशनात चर्चा होणार आहे। FCRA कायद्या अंतर्गत समाजसेवा किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करणारे NGOs हे नोंदणी करू शकतात। नोंदणी केल्यानंतरच त्या NGO ला परदेशातून निधी घेता येऊ शकतो। ही नोंदणी 5 वर्षांसाठीची असते। दर 5 वर्षांनी FCRA लायसन्स हे रिन्यू करावं लागतं। गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2012 मध्ये देशातल्या तब्बल 52,159 संस्थांची FCRA कायद्यांतर्गत नोंदणी झालेली। यामध्ये समाजसेवा, शिक्षण, आरोग्य आणि मदत कार्यात गुंतलेले NGOs आणि इतर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्सचा समावेश होता। थोडक्यात काय तर देशातल्या 52,000 पेक्षा जास्त संस्थांना परदेशातून निधी घेण्याची परवानगी होती। पण 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आलं आणि या सरकारने परदेशातून निधी मिळण्याचे कायदे हे कडक केले। सरकारनं नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आणि इतर कारणांमुळे अनेक NGOsचे लायसन्स हे रद्द केले। अनेक संस्थांनी FCRA लायसन्स रिन्यू केलं नव्हतं, त्यांचे लायसन्स हे थेट रद्द करण्यात आले। सध्याच्या आकडेवारीनुसार भारतात आता फक्त 14,455 संस्थांकडेच FCRA हे लायसन आहे। सरकारी आकडेवारीनुसार या संस्थांना दरवर्षी जवळपास 22,000 कोटी रुपयांचा परकीय निधी मिळतो। 2019 ते 2022 या 3 वर्षांच्या काळात या संस्थांना 55,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय निधी मिळाल्याची माहिती आहे। आता हाच निधी आणखी कंट्रोल करण्यासाठी सरकारने नवीन FCRA सुधारणा विधेयक आणलंय। आता या नवीन कायद्यात नेमका आहे काय? फॉरेन फंडिंगचे कोणते नियम बदलणार आहेत? याचा भारतावरती नेमका काय परिणाम होऊ शकतो ते सुद्धा समजून घेऊ। तसं पाहिलं तर FCRA कायद्या अंतर्गत फॉरेन फंडिंग बाबत आधीच अनेक मर्यादा या घालण्यात आल्यात, जसं की संसदेचे खासदार तसंच विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार हे थेट परदेशातून निधी घेऊ शकत नाहीत। शिवाय निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार, राजकीय पक्ष, न्यायाधीश, सरकारी कर्मचारी, निवडणूक आयुक्त तसंच काही मीडिया ऑर्गनायझेशन्स, त्यांचे मालक आणि संपादक हे परदेशातून निधी घेऊ शकत नाहीत। या निर्बंधांशिवाय आणखी अनेक निर्बंध आहेत, जसं की फॉरेन फंडिंग फक्त अधिकृत बँक खात्यातच
स्वीकारला जाऊ शकतो. मिळालेला निधी कुठे वापरण्यात आला याचा सगळा तपशील दरवर्षी सरकारला द्यावा लागतो. 2020 मध्ये करण्यात आलेल्या बदलानुसार परकीय निधी एका एनजीओ कडून दुसऱ्या एनजीओ कडे ट्रान्सफर करायला बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व एनजीओंना नवी दिल्लीतल्या स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत FCRA अकाउंट उघडणं हे अनिवार्य करण्यात आलंय. सोबतच आधार व्हेरिफिकेशन सारख्या तरतुदी सुद्धा आता लागू करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाचं म्हणणं आहे की जगातल्या अनेक देशांनी फॉरेन फंडिंगचे कायदे हे कडक केलेत. जसं की UKच्या कायद्यानुसार नियमांचं उल्लंघन केलं तर थेट जेलमध्ये टाकण्याची तरतूद आहे. अमेरिकेत निवडणुकीत भाग घेणाऱ्यांसाठी नोंदणी ही अनिवार्य केली आहे. युरोपियन युनियन सुद्धा परदेशी हस्तक्षेप टाळण्यासाठी कडक पावलं उचलते. त्यामुळे आता भारतानं सुद्धा या कायद्यात सुधारणा करणं आवश्यक असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. नवीन कायद्यानुसार जर एखाद्या संस्थेचं FCRA लायसन्स रद्द झालं, त्या संस्थेनं स्वतःच्या इच्छेनं आपलं लायसन्स परत केलं किंवा लायसन्स रिन्यू करण्याची मुदत संपली तर त्या संस्थेनं आतापर्यंत फॉरेन फंड्सचा वापर करून जी काही मालमत्ता खरेदी केली आहे ती मालमत्ता सरकारच्या देखरेखीखाली जाईल. थोडक्यात काय तर त्या मालमत्तेवर सरकारी नियंत्रण येईल. या आधीच्या कायद्यात याबाबत स्पष्ट उल्लेख नव्हता. अशी परिस्थिती आली तर मालमत्ता कोणाच्या नियंत्रणात असेल हे कायद्यात स्पष्ट लिहिलेले नव्हतं. आता यात सुधारणा करण्यात आली आहे. याशिवाय परदेशातून मिळालेला निधी ज्या कामासाठी मंजूर झाला होता तो निधी त्याच कामासाठी वापरला जातोय का याची खात्री करण्यासाठी असलेले नियम सरकारने आणखी कडक केलेत. महत्त्वाचं म्हणजे काही केसेसमध्ये तपास सुरू करण्याआधी केंद्र सरकारकडून मंजुरी घेण्याची तरतूद ही जोडण्यात आली आहे. याशिवाय काही गुन्ह्यांमध्ये शिक्षेच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. आता या सगळ्या बदलांमुळे एक प्रश्न साहजिकच उभा राहतो. तो म्हणजे सरकार देशात येत असलेल्या फॉरेन फंडिंग वरती पूर्णपणे बंदी घालत आहे का? तर असं नाहीये. गृह मंत्रालयाचं म्हणणं आहे की FCRA चा उद्देश फॉरेन फंडिंग वरती बंदी घालण्याचा नाही तर ते फंड्स आणखी पारदर्शक बनवण्याचा आणि निधी स्वीकारणाऱ्या संस्थांनी त्याची जबाबदारी घेण्याचा आहे. कोणत्याही संस्थेने जर कायद्यानुसार ठरवून दिलेल्या नियमांचं पालन केलं तर त्यांना परकीय निधी मिळवण्यात कोणता सुद्धा अडथळा येणार नाही असा सरकारचा दावा आहे. सरकारचं म्हणणं आहे की प्रस्तावित सुधारणांचा उद्देश कोणत्याही एका विशिष्ट धर्माला, समुदायाला किंवा विचारसरणीला टार्गेट करण्याचा नाहीये. धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना परकीय निधी पूर्वीप्रमाणेच मिळवता येईल. मात्र त्यांना त्यासाठी FCRA च्या सर्व नियमांचं आणि अटींचं पालन करावं लागेल. एकूणच काय तर मोदी सरकार देशातल्या फॉरेन फंडिंग संदर्भात जी सध्याची पॉलिसी आहे ती पॉलिसी आणखी कडक करते. सरकारला परदेशातून येत असलेला निधी कंट्रोल करायचा असल्याचं स्पष्ट आहे. नवीन FCRA विधेयक या पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी आणि पास करण्यासाठी लिस्ट करण्यात आलाय. त्याला संसदेतून मंजुरी मिळाल्यानंतर नवीन तरतुदी या अंमलात येतील. तुम्हाला या विधेयकाबाबत काय वाटतं? सरकारचा उद्देश नेमका काय आहे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.